नमस्कार मित्रांनो, आज आपण चांदूर बाजारमध्ये आलेलो आहे. तर चला आपण श्री संत राव महाराज यांचे दर्शन घेऊया. चला या. तर मित्रांनो, आज आपण चांदूर बाजार येथे आलेलो आहे आणि श्री संत गुलाबराव महाराज यांची अप्रतिम अशी मूर्त बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, इथे नर्सरी पासून 12वी पर्यंत चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं एज्युकेशन आहे इथे. त्यानंतर वरतं माऊलींचे, ज्ञानेश्वर माऊलींची अप्रतिम अशी मूर्त आहे. तर असं अप्रतिम वातावरण तुम्ही नक्की एकदा भेट द्या या अशा पवित्र स्थळावर. चांदूर बाजार या सुंदर नगरीत असे अप्रतिम मंदिर श्री संत गुलाबराव महाराज यांचे. तर चला मित्रांनो, आता आपण ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आता आपण ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेऊया. तर या चला. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण श्री संत गुलाबराव महाराजांचे दर्शन घेतले, जे आत गुफेमध्ये त्यांचे अप्रतिम अशी मूर्त आपण बघितली. त्यानंतर त्याच भागात, त्याच स्पॉटवर ज्ञानेश्वर माऊलींची मूर्त आहे आणि त्याच भागात आहे. बघू शकता अप्रतिम अशी मूर्त. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही व तुमच्या परिवारासोबत अशा अप्रतिम ठिकाणी नक्की भेट द्या. आपल्या मुलांना असे ठिकाण दाखवा, कारण संस्कार अशाच ठिकाणी होते. या ठिकाणी नर्सरीपासून ते 12वी पर्यंत अप्रतिम पद्धतीने शिक्षण इथे घेतले जाते. सगळे विद्यार्थी इथे जेवण करतात, अभ्यास करतात आणि सुंदर असं वातावरण आहे. अशा ठिकाणी नक्की भेट द्या आणि आपल्या अशा ठिकाणी दाखवून त्यांची मेंटॅलिटी चांगली करा. व मित्रांनो, जवळच हे अप्रतिम विद्या मंदिर, ज्यात चिमुकल्यांपासून 12वी पर्यंत सगळे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि सुंदर असे वातावरण. मुलांसाठी असे वातावरण खूप पौष्टिक राहतात.